जीएसटी टॅक्स इनव्हॉइस म्हणजे खरेदी बिल वाचायचं कसं? राम राम मंडळी, सांगतो रोजच्या प्रमाणे एकदम सोप्या भाषेत सांगतो. सगळ्यात आधी बिलाच्या वरच्या भागावर लक्ष द्या. इथं माल विकणाऱ्या दुकानदाराचं नाव, कंपनीचा नाव, पत्ता सगळं लिहिलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा 15 अंकी जीएसटी नंबर हा लिहिणं अनिवार्य आहे. आणि याच्या खाली टॅक्स इनव्हॉइस लिहिणंही तितकंच अनिवार्य आहे. आता उजव्या बाजूला बघा, इथे इनव्हॉइस नंबर आणि डेट असते, जी टॅक्स नियमानुसार युनिक असावी लागते. जर माल गाडीने पाठवला जात असेल तर तो ट्रान्सपोर्ट मोड, व्हेइकल नंबर सुद्धा इथे मेन्शन करावा लागतो. सोबतच रिव्हर्स चार्जचा ऑप्शन असतो, ज्यावर टॅक्स विकणाऱ्यांना भरायचा आहे का खरेदी करणाऱ्याला हे समजतं. त्यानंतर येतो हा भाग जिथे व्यापारी वर्ग गोंधळतात. एक असतं बिल टू आणि दुसरं असतं शिप टू. बिल टू म्हणजे ज्याच्या नावावर बिल बनवलंय आणि जो प्रत्यक्षात पैसे देणार आहे, आणि शिप टू म्हणजे माल प्रत्यक्षात ज्या पत्त्यावर डिलिव्हर होणार आहे तो पत्ता. नॉर्मली हे दोघं एकच असतात, पण काही केसमध्ये हे वेगवेगळे असू शकतात. या दोन्ही ठिकाणी स्टेट कोड लिहिणं खूप महत्वाचं असतं, कारण खरेदीदार आणि विक्रेता एकाच राज्यातील आहे की वेगवेगळं हे यावरून ठरतं. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या टेबलवर. प्रत्येक प्रॉडक्टच्या समोर HSN कोड असलाच पाहिजे. या कोडवरून प्रॉडक्टला किती जीएसटी रेट लागतो हे चेक करता येतं. आता या बिल मध्ये नीट पहा. एकूण ग्रॉस अमाऊंट आहे 25,000 रुपये, ज्यावर 2,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला, म्हणजेच टॅक्सेबल व्हॅल्यू झाली 23,000 रुपये. टॅक्स हा नेहमी डिस्काउंट वजा करून आलेल्या रकमेवरच कॅल्क्युलेट करावा लागतो. हा व्यवहार एकाच राज्यांतर्गत झालाय, म्हणून 9% CGST आणि 9% SGST लागेल. जर हा व्यवहार 2 राज्याचा असता तर थेट 18% IGST लागलं असतं. शेवटी खाली फ्रेट म्हणजे वाहतूक खर्च किंवा पॅकेजिंग चार्जेस किंवा अदर चार्जेस जुळतात, आणि फायनल रक्कम जी येते त्याला इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणतात. बिलाची ऑथेंटिसिटी असावी म्हणून खाली बँक्स डिटेल आणि मालकाची डिजिटल किंवा प्रत्यक्ष सिग्नेचर असायला गरजेचं आहे ना? एकदम सोपं. आता जेव्हा पण बिल हातात येईल तेव्हा स्वतः तपासा. आणि अशाच सोप्या भाषेत बिझनेस, टॅक्स, फायनान्स समजून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा पैसे की यात्राला. धन्यवाद.